शहराच्या दुर्दशेला महायुती जबाबदार आहे असा घणाघात करत आमदार सतीश पाटील यांनी मनमानी व भ्रष्ट कारभार करणाऱ्या भाजपवर संताप व्यक्त केलाय. काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जयंत असगावकर आणि ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील विकासाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यात आलाय. यावेळी शहरातील खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, कचरा व्यवस्थापनातील अपयश, टक्केवारी प्रथा तसेच शेकडो कोटी रुपये खर्च करूनही निकृष्ट झालेला विकास याकडे लक्ष वेधण्यात आले. प्रशासक राजामुळे कोल्हापूर शहराची मोठी दुर्दशा झाली असून याला थेट महायुती सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलाय. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल आणि काँग्रेसच भारी ठरणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. या पत्रकार परिषदेला राजेश लाटकर, दौलत देसाई, सूर्यकांत पाटील, आनंद माने, माजी महापौर वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, स्वाती येवलुजे, शोभाताई बोंद्रे, हरिदास सोनवणे, भारती पवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे, बाळासाहेब सरनाईक, वेदवती मोहिते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.